हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मी मागच्या वेळेला मंत्रिमंडळाने सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी, मग राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट असेल, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यामध्ये अनेक मंडळी जात आहेत. आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन बंधूंनी एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्या समोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा निर्णय घेतला. पट्टी हळू होण्याची आवश्यकता आहे. कारण आता अनेक माजी आमदार संग्राम भोसले असतील, जगताप असतील, त्याचबरोबर आता पृथ्वीराज पाटील असतील, असे अनेक जात आहेत. त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती. आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडचणी आणू नका. त्यांनी आपला भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल. त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया. कैलासजी पेन पाटील साहेब यांनी अनेक वर्ष काँग्रेसची इमानी इतवारे सेवा केलेली आहे. म्हणून हा पक्ष काँग्रेस पक्ष जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद देणं, सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा न करता आणता येईल, अपशकून करता कसं येणार नाही ही काळजी घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली.